भारत दक्षिण आफ्रिका सामना वेळेमध्ये सुरू होणार की नाही या संदर्भात सध्या साशंकता निर्माण झालेली आहे। डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये कव्हर्स आता हटवण्यात आलेले आहे, त्यामुळे आता कदाचित सामना वेळेतच सुरू होऊ शकतो। पॉझिटिव्ह बातमी आहे, आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी। पंचांकडून ग्राउंड स्टाफशी चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे टॉस हा वेळेतच होऊ शकतो। आपण मगापासून बोलत होतो पावसाचं सावट आहे, पाऊस पडलेले आहे, खेळपट्टी ओली झालेली आहे, मात्र आता कदाचित वेळेतच टॉस होईल आणि वेळेतच सामना सुद्धा सुरू होईल। तेजस्वी, सो वेळेत सामना सुरू झाला तर सगळे आपल्या घरी असतील, स्टेडियम मध्ये असेल, आपल्या खुर्च्यांवरती विराजमान झाले असतील आणि टीम इंडियाला चीअर करण्यासाठी तयार झाले असतील। जे मी मगाशी म्हणत होते तसं की तिकिटांविषयी आपण बोलत होतो, यावेळेस रेकॉर्ड ब्रेक तिकिटांचं सेलिंग झालेलं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा काही घोळ झाला आणि अगदी शनिवारी संध्याकाळपर्यंत तिकीट्स आलेले नव्हते, पण फायनली तिकीट्स आले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण स्टेडियमचे जे तिकीट्स होते ते सोल्ड आउट झालेले होते। सो तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की एकेकाळी आपल्या महिला संघाला बघण्यासाठी किंवा महिला क्रिकेट बघण्यासाठी कोणीच येत नव्हतं आणि आज तुफान गर्दी झालेली आहे, तिकीट्स पण मिळत नाहीये।